तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या या गावाकडच्या व्लॉगमध्ये. तर मी आज पाणी बघायला आलो गावाला. हे बघा, वाट्यानं पाणी चालू आहे. पाणी बघता ना मी तुम्हाला वांब्या बुजून दाखवतो आणि खाऊन दाखवतो काय मस्त लागतं, कशी चव आहे मी तुम्हाला सांगतोच. आणि वांब्या म्हणजे ना, हे बघा, या गहू आहे ना त्यालाच वांब्या सांगता. गव्हालाच वांब्या सांगता, फक्त ज्या वाळेल ना त्याला वांब्या असे सांगता. अजून जास्त निभलेलं नाही, एवढले झालं निभदेल ना तशी, पण मी थोडीशी गवशीतून निभदेल बुजायला तुम्हाला दाखवतोच मी. या साईडला ना थोडं निभदेल आहे बघा, आणि ते तिकडे ते साईडला ना अजून हिरवा दिसत, तिकडे नाही निभदेल. हे साईडला खडकाळ माती आहे ना, त्याच्यामुळे मग लवकर निभलं आहे बा. आता मी खूप मला ना खुडून दाखवते. असं हिरम अशी मोडायला लागतं. हे पहा, हे असं एवढी मी गोळा केल्या त्या साईडला, ते हिरवच होती अशी. एवढली तोडून घ्यायला लागतं. मग आता ना रप तोडून घेतो. बारा बरं आला असेल तिकडं. एवढं साचले बघा मित्रांनो, एवढं म्या काढले कोंब्या. एकलाच काढले त्याच्यामुळे थोडेसेच काढले, नाहीतर मग जास्त काढले असते. तसे आहे भरपूर. इकडं वाळून गेले सगळं. आता मी तुम्हाला ना बुजून दाखवतो. कारेगावशीतो आता कारेगावसून ना बुजितो मी तुम्हाला दाखवतोच कशा बुजायच्या. काड्या झाल्या आता गोळावून. हे बघा, एवढेच काड्या गोळावल्या. एवढंच गहू आहे. गहू म्हणजे वांब्या एवढीचा, जास्त नाही लागणार. ते लगेच बुजून जाता. माचीस आणले तुम्ही ना, पिटवितो. तू भेटले आता. निंबू नाही जास्त ना, त्याच्यामुळं मग टायमच लागा बसलं थोडं भिजाय. नाही पका झाले, तुझा जाळ पका लागतो. लागली गळायला आता बुज राहिली. फायनली मित्रांनो बुजून झाल्या. हे बघ, ऊन जास्त झाले आणि इस्तूच आहे. शेक मोका लागू राहिले. पाहता आपण गेलो. आता मी गोळा करून घेतो आणि सावलीत जातो खायला. कशी खातं मी तुम्हाला सांगतोच. पहिला गोळा करून घेतो. आधी पाय जळून गेला. या जळून गेल्या, जाळ जास्त झाला ना. करून आहे अजून. आता ना हे बघा, एकदम भारी बुजल्या सगळे. मी उन्हातून ना सावलीत आलो, तिथे मोकळं ऊन लागा. सावलीत आलो बसायला. आता मी ना कसे खाता ना ते तुम्हाला मी दाखवतो. असे ना एक दोन घ्यायचे हात. असं घेतलं का तो करून घेतलं का असं चोळायला लागतं.
कशा घेतले का हे बघा अशा आणि अशा काय एकच नंबर. तर ते एकदा मी तुम्हाला दाखवतो. असे घेतलं का 2-3 चोळायचं. लई दिवसानं आलो, लई दिवसानं म्हणजे गहूच लई दिवसानं भेटला खायला. हे बघा एकदम बारीक बुजले. एकदम बारीक लागू राहिले, एकदम बारीक. मित्रांनो असा असला का गहू आणि असा असला का वांब्या, एवढंच फरक आहे फक्त वांब्या आणि गहूमध्ये, दुसरं काही नाही. आता एवढंच राहिलं फक्त खायच्या. तर मी तेवढं ना खाऊन घेतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.